संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। कोस्टल रोडचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार का? दुसरा टप्पा ऑक्टोबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे। मरीन ड्राईव्ह ते परेड रोड पर्यंत वाहतुकीसाठी हा रस्ता खुला केला जाणार आहे। मुंबईतील कोस्टल रोड आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुन्हा या कामाला विलंब लागणार असल्याचं बोललं जाते। जवळपास 6500 कामगार कोस्टल रोडच्या कामासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र त्यापैकी 70% कामगार हे सध्या आपल्या गावी सुट्टीवर गेल्याचं बोललं जाते। त्यामुळे या कामाला विलंब लागणार आहे। मरीन ड्राईव्ह ते पेडर रोड पर्यंत हा बोगदा तयार केला जातोय। वाहतुकीसाठी हा बोगदा खुला केला जाणार होता। मात्र संपूर्ण प्रकल्पाचं काम होण्यासाठी आता ऑक्टोबरचा वेळ लागेल असं बोललं जातंय। इंजिनिअरिंगच्या टर्म्सनुसार करण्यात येणारे बिटविंगचं काम या पावसाळ्यादरम्यान होत नाही आणि त्यासाठी रस्ता जमीन सुखी लागणं अत्यंत गरजेचं आहे। तेव्हा डांबरी खडी टाकण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण होते असं बोललं जातं आणि त्यामुळे पावसाळ्यात ओलसरपणा जास्त असल्यामुळे बिटविंगचं जे काम आहे त्याला विलंब लागणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते आणि त्यानुसार जूनमध्ये दिलेली ही डेडलाईन आता पुढे जाऊन ऑक्टोबर 2024 पर्यंत जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। कॅमेरा पर्सन नरसिंग गज्जलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।